नमस्कार. आपण सगळेच धावतोय. धावावंच लागेल. न धावून सांगता कुणाला, बरोबर ना? कोणाला चांगलं करिअर हवंय, कोणाला मोठं घर हवंय, कोणाला मुलाचं भविष्य सुरक्षित करायचंय, कोणाला बिझनेस सेट करायचा आहे. पण या धावपळीत आपण एक गोष्ट विसरतोय हां, आपण जगत नाही आहेत. आपण फक्त तग धरून आहोत. सायकॉलॉजी सांगते आजचा माणूस हा फक्त वर्तमानामध्ये शरीराने असतो, पण मनाने तो नेहमी उद्यामध्ये असतो आणि यालाच आपण गुंडच नाव दिले तो म्हणजे स्ट्रेस. बघा, उद्याचा विचार करणं ही आपली गरज आहे, पण उद्याची चिंता करणं हा आजार आहे. आपण आजचा चहा घेताना उद्याच्या कामाचं टेन्शन घेतोय. मुलांशी खेळताना त्यांच्या 10 वर्षानंतरच्या फीचा किंवा लग्नाचा विचार करतोय. यालाच आपण अँटिसिपेटरी एन्झायटी असं म्हणतो. म्हणजे जे संकट अजून आलंच नाहीये ना, त्याच्या भीतीने आपण आजचा आनंद मारून टाकतो. खरं सांगा याला जगणं म्हणायचं का बरं? आपण एका अशा शर्यतीत आहोत, जिचा शेवटचा पॉईंट आपल्या कोणालाच माहिती नाहीये. आपण चढत तर चाललोय, पण आपण नेमके कुठपर्यंत पोहोचणार हे आपल्याला माहितीच नाहीये. सायकॉलॉजी म्हणते मानवी मेंदूला अनसर्टेनिटी म्हणजे अनिश्चितता आवडत नाही. म्हणून आपण प्रत्येक गोष्ट कंट्रोल करायला बघतो. पण मित्रांनो, आयुष्य कंट्रोल करण्याची गोष्ट नाही हो, ती अनुभवायची गोष्ट आहे. जर तुमचं शरीर आज इथे आहे आणि मन उद्याच्या काळजीमध्ये अडकलंय, तर तुम्ही आजचा सूर्योदय पाहू शकणार आहेत का? चुकून पण नाही. उद्यासाठी विमा काढायच्या नादात आहे ना, आपण आज श्वास घ्यायला काढणारा करतोय. म्हणून मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. जर उद्या आहे असं गृहीत धरून तुम्ही आजच्या आनंदाचा बळी घेताय, तर जेव्हा तो उद्या उजडेल, तेव्हा त्याचा आनंद घेण्यासाठी, उपभोगण्यासाठी तुम्ही जिवंत असाल याची श्युरिटी काय? जगणं म्हणजे केवळ श्वास घेणं नाही, तर प्रत्येक श्वासाचा आनंद घेणं आहे. उद्याची काळजी करा, पण तिला आजच्या आनंदाचा गळा घोटू देऊ नका. थोडंसं थांबा, मोठा श्वास घ्या. आज जे तुमच्याकडे आहे ना, त्याबद्दल आभार माना. कारण जो आज आत्ता तुम्ही गमावला ना, तो जगातली कोणतीच श्रीमंती परत आणू शकणार नाहीये. उद्याच्या विचारामध्ये आजचं मरण थांबवा आणि खरं म्हणजे आज आत्तामध्ये जगायला सुरुवात करा. पटतंय ना?